हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी पूर्वा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ म्हणजे आम्ही आत्ता पोचलो आहे अक्कलकोटमध्ये. तर बघू पुढे काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करते. चला पूर्ण व्हिडिओ बघा, करा क्लोज करा. आणि दुपारी वाजून गेले होते 2:30 मे बी, कारण ऊन बघू शकता किती ऊन होतं. तर इथे यांची मस्ती चालू होती आणि या मस्तीमध्ये एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो होतो तुळजापूर दर्शन झाल्यानंतर अक्कलकोट येथे. अक्कलकोटला गेल्यानंतर मी विसरली होती इथे गुरुचरित्र काढायचं, त्यासाठीच मी रिटर्न आली होती आणि परत एकदा गुरुचरित्र काढलं आणि मग गेली, कारण स्वामींना ते पण भेटवायचं होतं. आणि पुढे जात असताना ऊन बघू शकता किती जास्त ऊन आहे. तर ह्या अशा उन्हामध्ये आम्ही पोहोचलो होतो अक्कलकोटमध्ये. सो खूप जास्त पाण्याची तहान लागलेली होती, तर पाणीच घ्यायला चाललो होतो इथे अगोदर. दीदीन त्यांना एवढी जास्त काही झालेली ना, ते 2 मिनटं मी बघत नाही, डायरेक्ट पुढं 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 जात आहे का. ऊन खूप जास्त ऊन आहे आणि आम्ही दुपारी 2 वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे. करा क्लोज. 2 मिनटं. हां कर दीदी. हे बा, आम्हाला खूप जास्त ऊन लागतं आहे आणि आमचे जिजू आहे ना, चष्मा लावून कोणाकडेच बघत नाही आहे. हे काय इकडे यात्री भवन. इकडे काय ग्रीन जिम रूम आहेत का? अच्छा, मस्त आहे ना. गणेश मंदिर आहे, गणेश मंदिर मस्त आहे. सोपं वाटतंय पण बघू आता समजेल ही गर्दी बघून. म्हणजे या बाबांना विचारत कुठे चालले रिटर्न आहे काय आलं. अच्छा, जेवणाचं आहे मंदिर तिकडे. जेवण किती वाजेपर्यंत असतं विचार ग. प्रसाद किती वाजेपर्यंत ते पाणी घेत आहे जिजू आणि शिवला थंड पाणी पाहिजे. अरे शिव, कोणतं पाणी पाहिजे? ए थंड. आमच्या माऊला काहीतरी वेगळंच पाहिजे असतं. नाही आता नाही. दर्शन घेतलं. आणि हो, आम्ही पाणी वगैरे घेत होतो, तर हे दादा ते आम्हाला म्हणजे त्यांनी बघितलं आणि ते आमच्याकडे आले. त्यानंतर त्यांनी विचारलं की आमचं एक सॉन्ग येतं आहे आणि त्या सॉन्गसाठी आम्हाला फक्त लास्टचं एक शॉट पाहिजे, तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर द्याल का आम्हाला तो शॉट. तर ठीक आहे आम्ही बोललो हां ठीक आहे देतो. त्यानंतर आम्हाला त्यांच्या मागे यायला लावलं अगोदर. तर त्यांनी त्यांचं जे सॉन्ग आहे ते आम्हाला ऐकवलं होतं की तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे. तर ग्रुपचं पाहिजे होतं त्यांना, कारण ग्रुप शूट होता. आणि ते झाल्यानंतर आम्ही 2 मिनटं प्रिपरेशन केलं की नक्की काय करायचं आहे ते वगैरे झालं वगैरे. त्यानंतर आहे ना इथे दादा त्यांनी सांगितलं आम्हाला आणि आम्ही रेडी पण झालो की करू आपण शूट. त्यानंतर इथे मे बी स्वामींचा मागे जो मोठावाला एक हे उभारलेलं आहे तिथेच आम्ही आलेलो होतो.
आणि तिथे त्या दादाने व्यवस्थित आम्हाला सांगून वगैरे दिलं की नक्की करायचं काय आहे. ते झाल्यानंतर आम्ही इथे रेडी झालो आणि उभं राहिलो बघ. आणि खरंच खूप थँक्यू वेता एंटरटेनमेंट की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यामुळे आम्ही काहीतरी सेवा करू शकलो. तर खरंच थँक्यू. आणि तुम्हाला बघायचं असेल तर नक्की वेता एंटरटेनमेंटवर चॅनलवर हे गाणं आलेलं आहे, तर नक्की जाऊन चेकआउट करा. अजून एक घेऊया ना एक हा कॅमेऱ्यात बघायला नको सांगू मला, तुझ्याकडे बघायला सांग. कोणीच कॅमेऱ्यात नका बघू. चप्पल घालून येऊया आपण. हा कॅमेऱ्यात नका बघू कोणी, इथे समोर स्ट्रेट बघा तुमच्या. एक मिनिट. झालं सुरुवातीपासून घेतो लाईन. रेडी का? थँक्यू. धन्यवाद. वाट बघू आम्ही तुमच्या 12 किंवा 15 तारखेला. आता चाललोय आम्ही दर्शनाला. तिकडे कुठे चाललंय? काय नक्की काय विचार करताय? 2 मिनिटात घाबरली. मी तर चप्पल सोडून पळाली. आणि इथे आम्ही आलो होतो
स्वामींच्या दर्शनासाठी. खरंच खूप थँक्यू वेता एंटरटेनमेंट चॅनल की दादा त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि खरंच खूप छान वाटलं स्वामींच्या दर्शनासाठी येऊन आणि आम्हाला ही संधी मिळाली. तर त्यासाठी वेता एंटरटेनमेंट थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आहे ना आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. तर इथे काही हे होतं ते पेढे वगैरे प्रसाद वगैरे घ्यायचा होता त्यासाठीच गेलो आणि इथे स्वामींसाठी पूजा वगैरे घेतली. त्यानंतर पुढे गेलो आणि एवढी काही गर्दी वगैरे तर काही नव्हती. मस्त असं छान असं दर्शन झालं. खूप छान होतं हे बाहेरचं पण परिसर खूप छान होता आणि खूप छान वाटलं. आईला लावताना काढू दे ना ग थांब ना ग इथे दर्शन वगैरे झाल्यानंतर ना हिचं असं झालं की मला काहीतरी पाहिजे आणि तिला इथेच काहीतरी घेऊन देण्यासाठी हे थांबले होते. तिला काहीतरी घेऊन द्या म्हणजे गप्प बसेल असं झालेलं. तर तिला इथून तर काही घेऊन दिलं नाही. आम्ही पुढे जाऊन घेतलं होतं आणि इथे बाहेरच जायला निघालो. प्रसाद वगैरे घ्यायचा होता. तर तेच हे मला सांगत होते की इथून प्रसाद घेते का. तर प्रसाद वगैरे घेतला आणि पुढे आलो. तर पुढे ही अशी गाडी होती. तिथे माऊला खेळायला खूप जास्त मजा येत होती. त्यामुळे ती इथे खेळत होती आणि छान वाटत होतं तिला पण. तिचं थोडा वेळ खेळून वगैरे झाल्यानंतर आहे ना आम्हाला प्रसाद भेटला होता. म्हणजे तिथे 4 नंतर पण प्रसाद होता. तो प्रसाद वगैरे खाल्ला. तिथून निघालो आणि इथे आम्ही बासुंदी फेमस आहे तिकडची. तर इथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. तर बाकीच्यांनी चहा घेतला आणि मी आणि यांनी माऊने आम्ही बासुंदी पण ट्राय केली होती. बासुंदी वगैरे ट्राय केली. त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो. काय करते. काय नाही बसली आहे. जेवण केलं का तू. हा केलं. काय खाल्लं. ही डॉल आणि ही डॉल बोलते आमची. तुझी बाई ही केस खूप डॉल छान बोलते. आहे ग. मस्त आहे. कोणतं तेल लावते. तुझे खूप गंदे केस आहे ग. कोणतं तेल लावते तू. मला पण सांग मी पण उद्यापासून लावेल. बदल मजल होती बदल. छान. टोपी पण छान आहे तुझी. सुंदर आहे. ही डॉल आहे आमची. बसली ती. आता आम्ही चहा प्यायला गेलो तेव्हा पण ती झोपली होती सेपरेट खुर्चीवर. ट्रैवल के लिए एक कार्ड, डाइनिंग के लिए छान अलग बसली कार्ड। आहे. फ्रॉक छान आहे तुझा. शूज सुंदर आहे. आता शांत बस. आमच्या मागे कुरकुर करू नकोस. नाही करणार.
इथे सर्वजण झोपले होते त्यामुळे मी इथे मस्त सॉन्ग एन्जॉय करत होतो आणि पुढचा व्ह्यू तर इतका सुंदर होता आणि संध्याकाळचा व्ह्यू खरंच खूप मस्त वाटत होतं. ते झाल्यानंतर पुढे थोडीशी रात्रच झाली होती आणि इथे जायचं होतं आम्हाला पंढरपूरसाठी. तर तिथेच आम्ही जायला निघालो होतो आणि मे बी 8 वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचून गेलो होतो. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही रूम वगैरे घेतली आणि फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळी आमची रूम खूप जवळ होती मंदिराच्या जवळ. तर इथे पंढरपूरमध्ये असं काहीसं आहे, खूप छान होतं, वारकऱ्यांचं बनवलेलं होतं त्यांनी आणि पंढरपूरची शानच आहे त्यामुळे त्यांनी खूप छान बनवलेलं होतं. हे झाल्यानंतर आम्ही रूमवर पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळी मंदिर रूम जवळ होता त्यामुळे मंदिरात पण गेलो होतो. म्हणजे दर्शनाला नाही गेलो, फक्त फेरफटका मारण्यासाठी गेलो आणि तिथली झुणका भाकर ट्राय केली, छान होती. आणि ते झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरच्या दर्शनाला जायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. कसं वाटलं सॉन्गचं शूट ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.